18 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. म्हणे मागता कौनी कही जे पडियंतेने पुसले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणे. मी जरी सलगीचा चांगू तरी काय ऐसी हुन अंतरंगू परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली तरी काय होईल गरडाच्या येतुली परी तोही हे बोली करीची ना. मी काय सनकादिका हुनी जवळा परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा गोकुळेंची ऐसा तया तेही लेकुरपणे झकविले एकाचे गर्भवासई साहिले परी विश्वरूप हे राहविले न दावीची कवना. हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उरावरी मज पुसो एपा. आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखिल्या विने सुख नोहेची परी जिने तेही विपाये. म्हणून आता पुसो अळू माळसे मग करू देवा आवडे तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोले. परी तेची ऐसे निभावे जे एका दो उत्तरासवे दावी विश्वरूप आगवे झाडा देवनी. अहो वासुरू देखलियाची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी मग स्तना मुखाचे भेटी काय पाना धरे. पहा पातया पांडवाचे निनावे जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काही. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि एरू स्नेहा घातले आहे मांजवन. ऐसिये मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा देव विश्वरूप होईल अपेसा. तोची पहिला प्रसंगू ऐसा एकिजे तरी. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म सन्नितं तत्त्वयुक्तं वचस्तेन मोहं यो विगतो मम. मग पार्थु देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. जे महाभूते ब्रह्मी आटती जीव महादधीचे ठाय पिटती ते जे देव होऊन ठाकती ते विसवणे शेषीचे. होते हृदयाचिया परिवरे रोविले कृपणाचिये परी. शब्द ब्रह्मासी चोरी जयाची केली ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हिया फोडिले जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर हरे. जे वस्तू मज स्वामी एक हेळा दिदली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पावनी कैचे. परी साचची महामोहाचे पुरी बुडालिया देखुनी सीसवरी तुवा आपण पे घालून श्रीहरी मग काढिले माते. मग एक तू वाचुनी काही विश्वदुजियाची भाष नाही की आमुचे कर्म काही जे आम्ही आथी म्हणो. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवा ते या स्वजनू आपुले म्हणे. याही वरी याते मी मारीन म्हणे तेने पापे के रिगेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाच्या आरती रोहिणी पित. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होतिया साचे ऐसे वाया मर्तया जीवांचे श्रिय तुवा घेतले. आपले प्रतिबिंब नेनता सिंह कुवा घालील देखोनी आता ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. एरवी माझा तरी एतुलेवरी येत निश्चय होता अवधारी जे आत्ताची साताही सागरी एकत्र मिळजे. हे जगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजने न घडावे गोत्र जैसी मज. ऐसिया अहंकाराच्या बाढी मिया अग्र जळी तिदली होती बुडी. सांगची तू जवळा एरवी काढी कवनू माते. नाथिले आपण पा एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही. अर्जुन मनात म्हणतो आत्तापर्यंत कोणत्याही आवडत्या भक्तांनी जी गोष्ट विचारली नाही ती एकाकी मला सांगा असे कसे म्हणावे. मी जरी चांगला सलगीचा असलो तरी लक्ष्मी मातेपेक्षा जवळचा आहे काय. पण ती देखील विचारण्यास भ्याली. माझी वाटेल तेवढी सेवा जरी झाली तरी ती काय गरुडाच्या सेवेची बरोबरी करू शकेल का. मग त्याने देखील ही गोष्ट काढली नाही.
मी काय सनकादिकांपेक्षा जवळचा आहे, पण त्यांना देखील हा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळातल्या लोकांपेक्षा आवडता आहे काय? त्या गोकुळातल्या लोकांनाही आपण लेकरू आहोत अशी त्यांची समजूत घालून त्यांना फसविले व एका अंबरीशासाठी गर्भवासही सहन केला. पण गुह्य असे जे विश्वरूप ते त्यांनी कोणालाच दाखवले नाही. एवढी ही त्याच्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट मला एकाकी कशी विचारता येईल? बरे न विचारावे तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मला सुख होणार नाही. इतकेच नव्हे तर मी जिवंत राहीन की नाही याची देखील मला शंका वाटते. म्हणून आता थोडे देवाला विचारावे, मग त्याची इच्छा. असा विचार करून अर्जुन भीतच विचारण्यास तयार झाला. पण तो अशा खुबीने बोलला की देवांनी 1-2 शब्दातच आपणाला सर्व विश्वरूप झाडून दाखवावे. अहो, असे पहा की वासराला पाहताच गाय खडबडून प्रेमाने उभी राहते. मग ते वासरू पीत असता ती पान्हा चोरेल काय? ज्या पांडवांचे रक्षण करण्यासाठी जो श्रीकृष्ण भगवान रानावनातही धावला, त्याला अर्जुनाने तेव्हा विचारावे, तेव्हाच आपण सांगावे, हे तरी सहज होईल काय? तो परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमाला अर्जुन हा कैफ आणणारा पदार्थ घातला आहे. अशा वेळी त्याच्यात भिन्नपणा राहिला तरच आश्चर्य. म्हणून अर्जुनाने विचारताच देव सहज विश्वरूप धारण करतील, तो पहिला प्रसंग असा आहे ऐका. मग अर्जुन भगवंताला म्हणतो, हे कृपानिधे, जे बोलता यायचे नाही ते तुम्ही माझ्याकरता बोललात. जेव्हा पंचमहाभूते परब्रह्मात नाहीशी होतात व जीव व महतत्व यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांती स्थान आहे. जी स्वरूपस्थिती वेदांनाही कळू न देता आपण आपल्या अंतःकरण रूपी घरात कृपणासारखी लपवून ठेवली होती, आज ती अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रगट केली. ज्या अध्यात्मज्ञानावरून प्रत्यक्ष शंकराने आपले ऐश्वर ओवाळून टाकले, भगवंता अशी जी वस्तू ती आपण मला एका क्षणात दिली असे म्हणावे तर आपण आपणापासून वेगळे आहोतच कोठे. पण खरोखर मोहरूपी महापुरात मला मस्तकापर्यंत बुडालेला पाहून आपण, हे श्रीहरी, स्वतः उडी घालून त्यातून मला बाहेर काढले. एक तू वाचून या त्रैलोक्यात दुसऱ्या कशाची वार्ता नाही असे असता आमचे दुर्दैव कसे? पहा की आम्ही कोणीतरी आपणापेक्षा वेगळे आहोत असे समजते. जगात मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान धरून देहासंबंधी जे कौरवादी यांना आपले भाऊबंद समजत होतो, यावर मी त्यांना मारीन आणि त्या पापाच्या योगाने मला कोणती गती मिळेल अशी वाईट स्वप्ने मी पाहत होतो, तोच आपण मला जागे केले. हे लक्ष्मीपते, जणू मी गंधर्व नगरीतील वस्ती सोडून पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळच पित होतो. महाराज, साप कापडाचाच होता, पण तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र येत होत्या. आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे तुम्ही पुण्य घेतले. पण आपलेच प्रतिबिंब आहे हे न समजता सिंह विहिरीत उडी घेणार, तोच त्यास जसे सावरून धरावे, त्याप्रमाणे हे अनंता तुम्ही माझे रक्षण केलेत. एरवी माझा तर आत्तापर्यंत असा निश्चय होता की आत्ताच जरी 7ही समुद्र एकवट झाले, प्रलय जरी झाला किंवा आकाश जरी तुटून पडले तरी मला माझ्या गोत्रजांशी लढण्याचा प्रसंग येऊ नये. अशा प्रकारे अहंकाराच्या भरात मी दुराग्रहाच्या जळात बुडी मारली होती. प्राण गेला तरी गोत्रजांशी लढणार नाही असा निश्चय करून बसलो होतो. पण आपण जवळ होता म्हणून बरे झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते. वास्तविक नसलेला असा मीपणा एक मानला व तसेच कौरवादी हे काही नाहीत पण त्यांना नातलग मानले. त्याप्रमाणे मला मी व माझे असे वेड लागले होते, म्हणून तुम्ही माझी बाजू राखली असे अर्जुन श्रीकृष्णास विनवतात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.